नमस्कार, मी गरुड आणि आपण पाहत आहात गरुड लाईव्ह 24। आता पाहूया एक अत्यंत धक्कादायक, हृदय हेलावून टाकणारी आणि अंगावर काटा आणणारी बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे। तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर थेट वाघाने हल्ला चढवला आणि या हल्ल्यात तब्बल 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। होय, ही घटना इतकी भयावह आहे की संपूर्ण विदर्भ हादरून गेलाय। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास 6 महिला सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या। सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर झडप घातली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला। जीव वाचवण्यासाठी महिलांनी जंगलात पळण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त आणि आक्रमक झालेल्या वाघाने 4 महिलांवर जीव घेणा हल्ला केला। दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे कवडूबाई दादाजी मोहुर्ले वय 45 वर्ष, अनुबाई दादाजी मोहुर्ले वय 46 वर्ष, संगीता संतोष चौधरी वय 36 वर्ष आणि सुनीता कौशिक मोहुर्ले वय 33 वर्ष। या 4ही महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। वन विभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे, रोज उदरनिर्वाहासाठी जंगलात जाणाऱ्या गरीब आणि आदिवासी नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? वन विभाग अशा घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार? स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली। गरुड लाईव्ह 24 ची प्रशासनाकडे स्पष्ट मागणी, मृतांच्या कुटुंबियांना त्वरित मदत जाहीर करावी, जंगल परिसरात सुरक्षा वाढवावी आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या संकटावर तातडीने नियंत्रण आणावे। कॅमेरामॅन राकेश सोबत मी निलेश पेंदा, चंद्रपूर, गरुड लाईव्ह 24।